हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज आहे 20 तारीख आणि आता आहे मी सध्या पुणे स्टेशनवरती. तर आपली जर्नी आता इथून स्टार्ट होत आहे तिरुपतीसाठी. मी चाललेलो आहे तिरुपतीला आणि ॲक्च्युली ह्यावेळी जायचं एक वेगळे रिझन आहे. आपण घेणार आहोत बालाजींचे दर्शन, पण त्याच्यासोबत मी करणार आहे 7 दिवस श्रीवारी सेवा. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे संपूर्ण मी माहिती देईन. श्रीवारी सेवा म्हणजे काय आणि तिथं सेवा कशी करायची असते काय, आणि तिरुपतीमधील तिरुमलामधील जे काही आजूबाजूचे सगळे जे काही स्पॉट्स असतील, तिथले काहीही सगळे जे काही रूम रिगार्डिंग असतील, दर्शना रिगार्डिंग असतील, सर्व काही सगळी माहिती मी या व्हिडिओमधून नक्की देईन. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की कंप्लीट पहा. पूर्णपणे तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर आपण आता पोहोचलेलो आहोत रेणुगुंटा रेल्वे स्टेशनवरती आणि मी सध्या आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आणि तुम्ही बघू शकता आउटसाईड परिसर. समोर ते अभिरुची हॉटेल बघू शकता, जिथं मी मोस्टली इथं आल्यानंतर नेहमी जेवत असतो. जेवण इथे चांगलं आहे, महाराष्ट्रीयन जेवणही मिळतं. समोर एक बस बघू शकता, ही बस जात आहे तिरुमला अजून तिरुपतीला. तर आपण आता इथून निघणार आहे तिरुपतीसाठी. तिथेच मी स्टे करून उद्या तिरुमलाला जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, मी रूम घेतलेला आहे आणि याचे प्राइसेस मला पडले 1000 रुपीज. जे नॉन AC आहे, AC ऑप्शनही आहे अवेलेबल, बट मला एक दिवस राहायचं त्यामुळे मी नॉन AC घेतलेलं आहे. बघू शकता वॉशरूम आहे, क्लीन आहे आणि खूप कंफर्टेबल आहे. जे हॉट वॉटर आहे ते टॅबलाच येतं, जे इथं तुम्ही बघू शकता याच्यामधून दिलेलं आहे त्यांनी. क्लीन आहे वॉशरूम, मिरर त्याने दिलेलं आहे, खूप क्लीन आहे. आणि तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी त्यासोबत त्यांनी शॅम्पू साबण दिलेले होता. रिमोट्स आहे, TV आणि AC. चार्जिंगसाठी सॉकेट आहे. इकडे पण कबर्ड आहे. तर आहे व्यवस्थित प्राईसच्या मानाने. जर तुम्हाला हा रूम आवडला असेल तर तुम्ही इथे येऊन राहू शकता, जर तुम्हाला तिरुपतीमध्ये कधी राहायचं असेल तर. तर मित्रांनो, हे आलेलं आहे आपलं रूम आणि हे आहे नेस्ट रेसिडेन्सी, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे रिसेप्शन आहे, जिथे तुम्ही बघू शकता. रिसेप्शनवरती हे बसलेले आहेत आणि थोड़ा बता दीजिए प्राइस वगैरह क्या क्या है, बता दीजिए हमारे ऑडियंस को कि प्राइस क्या है और क्या क्या फैसिलिटी मिलेगी. रूम प्राइस सर. हाँ, रूम प्राइसेस जो भी है आपके रूम प्राइस ना AC 1500, नॉन AC 1000. थोड़ा सा जोर से. AC 1500, नॉन AC 1000 रुपीज़. AC 1500 और नॉन AC 1000 1000 रुपीज़. फैमिली के लिए. हाँ फैमिली के. और वाईफाई है. वाईफाई 24 आवर्स वाईफाई, 24 आवर्स हॉट वाटर, 24 आवर्स नॉर्मल वाटर, और पार्किंग फैसिलिटी. पार्किंग फैसिलिटी आप देख सकते हैं और लिफ्ट ऑप्शन. हाँ 24 आवर्स. और यहाँ ऑनलाइन पेमेंट का भी ऑप्शन है, जो देख सकते हैं. जर तुम्हाला कुठे काही यायचं असेल आणि रूम वगैरे बुक करायचं असेल तर यांचा नंबर
तर मी आत्ता पोचलेलो आहे सेवा सदनच्या समोर आणि ही बिल्डिंग बघू शकता तुम्ही. ही सेवा सदनची आहे. हे 2 ब्लॉकमध्ये आहेत. सेवा सदन फर्स्ट ब्लॉक आणि सेवा सदन सेकंड ब्लॉक. आणि जे काही रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसेस आहे ते सेवा सदन ब्लॉक 2मध्ये असतं आणि माझं रजिस्ट्रेशन आता सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर पूर्णपणे जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. सेवा सदन फर्स्ट ब्लॉक हे लेडीजसाठी असतं आणि सेवा सदन सेकंड ब्लॉक हे जेंट्ससाठी असतं. तर मित्रांनो, आत्ता रेडी होऊन मी आता चाललेलो आहे. माझा आज श्रीवारी सेवा दुसरा दिवस, पण सेवेचा हा पहिला दिवस आहे. तर माझ्यासाठी फर्स्टच एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही बघू शकता कॉस्ट्यूम असतो, जो ड्रेस कोड आहे तो एक स्टँडर्ड आहे. ते जे TTD देवस्थानमचे जे प्रोटोकॉल आहेत त्याच्यानुसारच अशा प्रकारे ड्रेस असतो. व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट आणि असा स्कार्फ तुम्हाला दिला जातो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता आणि हे ID कार्ड दिलं जातं. तर आता आपण सेवेसाठी चाललेलो आहे. सेवा झाल्यानंतर ना पुन्हा कसं काय अनुभव होता हा सांगेल. तर आता मी पोचलेलो आहे CRO ऑफिसच्या समोर, जिथं माझं सेवा आहे. आता अजून अर्धा तास आहे, त्यामुळं मी आज जाऊ शकत नाही सध्या. त्यामुळं माझी ID सध्या काढून ठेवलेलं आहे मी. तरी बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या साईडला CRO ॲडमिनिस्ट्रेशन आणि इथं मागच्या साईडलाच ARP सेंटर आहे. च्या साईडला राईट साईडला गेल्यानंतर तुम्हाला ARP काउंटर दिसेल. ARP म्हणजे जिथे रूम वगैरे तुमची जे काही अलॉटमेंट वगैरे असतात ते तिथे येऊन तुम्ही रिपोर्ट करू शकता ऑनलाईन जेव्हा रूम वगैरे बुक करता. रश तुम्ही बघू शकता, रश आहे खूप. आणि ARP काउंटरच्या बाजूलाच इथं अर्जित सेवा आहे, जे इलेक्ट्रॉनिक जे सुप्रभातम सेवा, जे कोमला सेवा वगैरे असतात त्याचे तुम्ही तिकीट्स वगैरे ऑफलाईन इथे काढू शकता. TB काउंटर आहे, CRO जनरल आहे. रश आहे, तुम्ही इकडच्या साईडला जाऊ शकता अर्जित सेवाला. रूम पण इकडच्या साईडला खालच्या साईडला असतात, जिथं तुम्ही रूम वगैरे ऑफलाईन बुकिंग करायचं असेल तर. ही लाईन बघू शकता तुम्ही, ही आहे रूमसाठी, जे इथूनच तुम्हाला रूमसाठी लाईन मिळतात. तर हे आहे TB काउंटर, जिथं मोस्टली VIP लोकांसाठी रूम वगैरे बुक केलं जातं. इथून ते रिपोर्ट केलं जातात. ही लाईन आहे. आणि ही जी लाईन तुम्ही बघू शकता ही आहे जनरल रूम, जे ऑनलाईन बुक केलं जातात. आणि त्याच्यासाठी हे काही इन्स्ट्रक्शन आहेत. 21 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 30 दिवसापर्यंत रूम मिळणार नाही एकदा बुकिंग झाल्यानंतर ना. हे जे तुम्ही बघू शकता ही लाईन TB काउंटर आहे, VIP. आणि इकडची ही नॉर्मल रूमसाठी ऑफलाईन तुम्ही ह्या लाईनमध्ये बुक करू शकता. इकडच्या साईडला ही लाईन आहे. जे तुम्ही हे वरच्या साईडला जे ARP काउंटर आहे तिकडनं तुम्ही असे खाली येऊन इकडच्या साईडनं तुम्ही लाईनमध्ये थांबू शकता. तर आत्ता वाजलेले आहेत 5:30 आणि माझी सेवा संपलेली आहे आजची. दुसरा दिवस आणि सेवेचा हा पहिला दिवस होता आणि खूप छान होतं. एक्सपिरियन्स शब्दात काही सांगता येत नाही, एवढं जबरदस्त होता. CRO सेंटरला ARP काउंटरला मला सेवा भेटली होती आणि 11 ते 5 सेवेचं टायमिंग होतं. आता रूमकडे निघालेलो आहे मी. खूपच छान असा एकदम आनंददायक अनुभव होता. तर तुम्ही कधी जर सेवा करत असाल तर नक्की करा. भगवान बालाजी यांच्या सेवेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. श्रीवारी सेवा म्हणून आहे. तर आता मी निघतो आहे रूमकडेच. 5 ते 10 मिनटामध्ये पोचेन सेवा सदनला. तर पोचल्यानंतर ना थोडासा फ्रेश होऊन परत तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवेल. तर मित्रांनो, हे बघू शकता थरीगोंडा वेंगमांबा अन्नप्रसाद सेंटर आणि त्याच्याच मागच्या साईडला इकडे TTD बसस्टॉप आहे. वरस्वामी रेस्ट हाऊस बसस्टॉप, जे वरस्वामी रेस्ट हाऊस आहे याच्याच अपोजिट साईडला हे वरस्वामी रेस्ट हाऊस आहे. आणि सेवा सदन ह्या बसस्टॉपच्या बाजूलाच
इकडने स्ट्रीट गेल्यानंतर ना सेवा सदन लागतो, जो फर्स्ट ब्लॉक आणि सेकंड ब्लॉक लागेल. तो पूर्णपणे कंप्लीट सेवा सदनसाठीच आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता सेवा सदन कार पार्किंग, जी समोरच्या साईडलाच सेवा सदन आहे. आणि इकडचा जो रोड आहे हा वाला स्ट्रेट हा मंदिराकडे जातो, बालाजी मंदिराकडे. आणि हा आहे अन्नछत्र आहे, जिथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. आणि इथे लिहिलेलं आहे त्याने सुपतम श्रीवारी टेम्पल, वरास्वामी टेम्पल, श्रीवारी पुष्किरणी आणि वैभवोत्सव मंडपम. हा रोड इकडच्या साईडला जो मंदिराकडे जातो, जो सुपतम आणि श्रीवारी टेम्पल आहे. आणि वरास्वामी टेम्पल पण इकडच्या साईडलाच आहे. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता हा जो रोड जातो बसस्टॉपच्या इकडचा, वरास्वामी रेस्ट हाऊसचा इकडच्या साईडचा लेफ्ट साईडला, तो नंदकम गेस्ट हाऊसला जातो. आणि रामबगीचा बसस्टँड हे तुम्ही बघू शकता. SPT कॉटेजेस आहे. आणि कल्याण वेदिका लेफ्ट साईडला आहे. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे मंदिराच्या एकदम जवळ. आणि मी जस्ट मंदिराकडे जाणार होतो, पण आता सध्या इथे रस्ता ब्लॉक आहे. ब्लॉक होण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता हा रस्ता ब्लॉक आहे पूर्णपणे. हे मादा स्ट्रीट असं रस्ता म्हणलं जातं त्या रस्त्याला. आणि येथून चप्पल घालण्याची परवानगी कोणालाच नसते, कारण येथे स्वामींची पालखी जाते, श्रीवारी स्वामींची पालखी जाते इथून. आणि हे बघू शकता हे मंदिर आहे, जे मंदिराचा कळस आहे, मेन मंदिर आहे. आणि हा जो मंदिर दिसत आहे हा वरास्वामी टेम्पल आहे. हा एक वेगळाच अनुभव आता मिळणार आहे बघायला, जी तुमच्यासोबत मी शेअर करतोय. पाऊस यायला सुरुवात झालेला आहे आणि खूप जोरानं पाऊस येत आहे. तर आपण अजून वेट करूया. श्रीवारी पालखी येणार आहे काही वेळामध्येच, पण पाऊस खूपच वाढलेला आहे, खूप जोरात पाऊस येत आहे. गोविंदा 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 गोविंदा
हे अशा प्रकारची बसेस आहेत. आणि TTDनं जलप्रसादम दिलेला आहे, जे पाण्याची प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी पाणी वगैरे आहे. ATMs आहेत. जर तुम्हाला काही पैसे वगैरे काढायचे असेल कॅश वगैरे. आणि तो रोड जातो मंदिराकडेच आणि तेच आहे रामबगीचा गेस्ट हाऊस 3rd. हे 3रा ब्लॉक आहे रामबगीचा गेस्ट हाऊस आणि इथूनच पहिला आणि सेकंडवाला जातो. आणि हा रूट पुन्हा वरती CRO कडे जातो आणि GNC कडे जातो. तर आपण तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया आता. तर मित्रांनो, हे बघू शकता ही आहेत फ्री बसेस, जे तुम्हाला एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवर जाता येतं. हे TTD कडनं फ्री बसेस आहेत, कुठलेही चार्जेस नाही आहेत. आणि माझ्या समोरच्या साईडला PSC 4 आहे. हे आहे PSC 4 फ्री कॉमन लगेज डिलिव्हरी सेंटर. जे काही लगेज वगैरे असतात, जे काही मोबाईल्स वगैरे तुम्ही जर मंदिराच्या दर्शनाला जात असताना जे काही तुम्ही मोबाईल वगैरे ठेवता ते लॉकर्समध्ये, ते सगळे इथे येऊन डिपॉझिट केलं जातं आणि ह्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मी जस्ट आता PSC 4च्या मागच्या साईडला आलेलो आहे त्या रूटने. आणि ते एक्झिट बरोबर मंदिराच्या समोरच्या साईडला निघतं. हे आहे मेन मंदिर. तुम्ही बघू शकता मेन एंट्रन्स. कुठून तुम्ही खाली जाऊ शकता इकडच्या साईडला. संध्याकाळचं खूपच छानसं असं वातावरण आहे. आणि हा रूट बालाजी बसस्टँड च्या तिथे एक रूट आहे, एंट्रन्स रूट आहे. तिथला एक्झिट इथे निघतो. हे बरोबर एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच निघतो. तर तोही एंट्रन्स तुम्हाला दाखवतो मी. त्या मागच्या साईडला पण अन्नप्रसादम आहे. तुम्हाला वेंगमांबा अन्नप्रसादम कॉम्प्लेक्स माहीत नसेल तर तुम्ही इथे पण घेऊन प्रसाद घेऊ शकता. तर मित्रांनो, आत्ता पोचलेलो आहे आपण बालाजी बसस्टँड, जे तुम्ही मागे बघू शकता. देवाची मूर्ती आहे. आणि इकडच्या साईडला जे मागं आहे ते सप्तगिरी रेस्ट हाऊस आहे. एक्झॅक्टली हे एक्झॅक्टली जवळच हे CRO ऑफिसच्या जवळ आहे. देवाची मूर्ती आहे, बघू शकता. खूप गर्दी आहे फोटो काढण्यासाठी. आणि त्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली सप्तगिरी रेस्ट हाऊस आहे. आणि एक्झॅक्टली इकडेच CRO ऑफिस आहे इकडच्या साईडला. आणि या सर्कलमधून लेफ्ट साईडला हा रोड जातो ATC सर्कलला, जिथे 300 पासेस वगैरे असतात तिथे रिपोर्ट केलं जातं. हा बोर्ड बघू शकता. हा जो रूट आहे, आत्ता मी तुम्हाला जो एक्झिट सांगितला होता, म्हणजे एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच्या साईडनं तो रस्ता निघतो येते बालाजी बसस्टँडच्या इथेच, जे इथे मागच्या साईडला बालाजीची मूर्ती आहे आणि सप्तगिरी रेस्ट हाऊस आहे. त्याच ठिकाणी जर तुम्ही खाली गेलात तर डायरेक्टली मंदिराच्या समोरच्या साईडला जाचाल. आणि वरती सगळे डिटेल्स त्यांनी दिलेलेच आहेत, रूट्स वगैरे. सुपतम एंट्री कुठे आहे, वरास्वामी टेम्पल कुठे आहे, नंदगम रेस्ट हाऊस जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं होतं, अन्नप्रसाद सेंटर दाखवलेलं आहे, आत्ता श्रीवारी सेवा सदन दाखवलेलं आहे. ही SNC हे जे GNC वगैरे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. कल्याणकट्टा कुठे आहे ते पण दाखवेन पुढच्याच ब्लॉगमध्ये. तरी बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमचे जर काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता 4थ्या दिवशी सेवामध्ये. धन्यवाद.
बाहेर जाऊया, तिथून बाहेरून दर्शन घेऊया बालाजीचे, आणि तिथून तुम्हाला पुढे सुपतमचं एंट्री गेट दाखवतो. हे बघू शकता वरस्वामी यांचे टेम्पल आहे, जे एक्झॅक्टली जे मेन मंदिर आहे बालाजीचं मंदिर त्याच्या बाजूच्या साईडलाच आहे. आणि जी पुष्करणी आहे जिथे एक पवित्र स्नान केलं जातं त्याच्या एक्झॅक्टली मागच्या साईडलाच वरस्वामी यांचे मंदिर आहे. ही एक्झिट आहे जिथून मी आत्ता येऊन इकडे बसलेलो आहे, आणि एंट्री तिकडच्या साईडला आहे. जे अन्नप्रसादम तिकडच्या साईडला आहे, तिकडून तुम्ही आत एंट्री करू शकता. तुमचं जर अंगप्रदक्षिणा करायचं असेल तर तुम्ही रात्री येऊन ह्या वेनं जाऊ शकता. पुष्करणीला जायचा रस्ता हा आहे, जे एक्झॅक्टली वरस्वामी टेम्पलच्या बाजूलाच हा रस्ता आहे. येथे तुम्ही जो तो पवित्र स्नान आहे पुष्करणीमध्ये तुम्ही ते करू शकता. आणि नंतर रात्री 2-3च्या आसपास 3 सुप्रभातम चालू होतं, आणि तेव्हाच तुम्ही अंगप्रदक्षिणम करू शकता. ही आहे पुष्करणी, जिथे तुम्ही पवित्र स्नान करू शकता, जे एक्झॅक्टली टेम्पलच्या बाजूलाच आहे. हे जे बघू शकता मेन मंदिराच्या बाजूलाच आहे, आणि इकडच्या साईडला वरस्वामी मंदिर आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं सुपतमची जी एंट्री कुठून होते. मंदिराच्या बाजूच्या साईडलाच जे गेट आहे तिथून सुपतमची एंट्री होते. त्याचे तुम्ही क्रायटेरिया वगैरे बघितलं असाल. तिथून थोडं पुढे आल्यावर इकडच्या साईडला VIP एंट्रीज वगैरे कुठं आहेत, 300 जे दर्शन पासेस वगैरे कुठं आहेत हे मी तुम्हाला दाखवते. सध्या काही वेळातच तिथे पोहोचेन. तर मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे ATC सर्कल, आणि येथूनच मोस्टली 300 दर्शन पासेस, VIP पासेस, आणि जे काही डोनर्स वगैरे असतील, डिफेन्स असतील, जे काही बाकीचे अजून कुठलेही कॅटेगरीमधले लोक असतील त्यांना ATC सर्कलमधूनच प्रवेश दिलं जातं. आणि हा आहे ATC सर्कल. इकडच्या साईडला हा आहे ATC सर्कल, तो आहे. आणि इथं बघू शकता ही VIP ब्रेक दर्शन सुपतमसाठी ही लाईन जाते. आता मी इकडूनच आलेलो आहे, जी सुपतमची लाईन होती इकडूनच आलेलो आहे. आणि हा आहे ATC सर्कल. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ह्याही रूटने येऊ शकता ATC सर्कल थ्रू, जे ते गाड्या वगैरे जात आहेत. किंवा जर तुम्हाला चालत यायचं असेल तर मंदिराच्या समोरच्या साईडने सुपतम एंट्री आहे, तिकडच्या बाजूलाही तुम्ही येऊ शकता. थोडा वॉकेबल डिस्टन्स आहे, पण येऊ शकता. तर हे बघू शकता ही आहे सर्वदर्शन तिकीटची लाईन. इथून 2 किलोमीटर लाईन आहे ही, आणि ही आहे ATC सर्कल. हे वालं जे बालाजी बसस्टँड आहे तिकडून ह्या रूटला येते गाडी, आणि तुम्हाला इकडच्या साईडला जावं लागेल 300 दर्शनसाठी. इथूनही फ्री बसेस वगैरे मिळतात. जर फ्री बसेस तुम्हाला कन्व्हिनियंट नसेल, रश असेल, तर तुम्ही प्रायव्हेट गाडीनं वगैरे येऊ शकता. 50 रुपये वगैरे घेतात. इथे तुम्हाला ATC सर्कलपर्यंत सोडतात. जे इथं 300 वगैरे दर्शन पासेस, VIP पासेस वगैरे असतील त्याची एंट्री इथूनच होते. आणि हा जो रोड आहे हा जातो फ्री दर्शनसाठी. पाणी वगैरे ते देत असतात, जे सेवक असतात, सेवा करणारे ते लोक पाणी. ATC सर्कलच्या पुढेच MBC 34 आहे. जर तुम्हाला रूम वगैरे या ठिकाणी अलोकेट झाला तर तुम्ही येथे येऊ शकता. हे बघू शकता वे टू MBC 34, जे एक्झॅक्टली ATC सर्कलच्या पुढच्या साईडलाच आहे.
हॅलो मित्रांनो, तर आपली 7 दिवसाची ही जर्नी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आणि मी आत्ताच पुणे स्टेशनवरती येऊन पोचलेलो आहे. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि मी आता इथं पोचलेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल, तिरुपतीचा पूर्णपणे ब्लॉग आवडला असेल, सगळी माहिती आवडली असेल, तर नक्की लाईक करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या एका नवीन ठिकाणी, नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. काळजी घ्या.